नमस्कार, मी उर्वी पंगत तुमच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्याबरोबर डोसा, इडली, उत्तप्पा, मेदूवडा ह्याबरोबर आपण जो सांबार घरी बनवतो त्यासाठी मी घरगुती सांबार मसाल्याची रेसिपी घेऊन आली आहे। तर वेळ न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। सांबार मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे तुम्हाला दाखवलेत, एक म्हणजे मोठा आणि एक जो पोहे खातो तो छोटा चमचा। आता त्या मोठ्या चमच्याने मी 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा चणा डाळ, 1 मोठा चमचा एवढं सुकं खोबरं, पाव चमचा मेथी दाणा, 1 चमचा धने, 5 ते 6 काश्मीरी लाल मिरच्या, कढीपत्त्याची 1 काडी आणि 5 ते 6 काळी मिरी। आता मेथी दाणे घेण्यासाठी मी ह्या छोट्या चमच्याचा वापर केला आहे। ते पाव चमचे भरून एवढं आपण मेथी दाणे घेणार आहे। आता काय करायचं, बारीक गॅसवर आपल्याला ही जी चणा डाळ आहे ती भाजून घ्यायची आहे। फक्त भाजताना एक लक्षात ठेवायचं की जास्त आपल्याला खरपूस भाजायचं नाही आहे। हलका गरम झालं, साधारण कलर बदलला की आपण त्यामध्ये उडदाची डाळ घालायची। आता उडदाची डाळ सुद्धा साधारण रंग बदलेपर्यंत आपण परतून घ्यायचं। आता उडदाची डाळ भाजून झाली की आता त्यामध्येच मी धने घातलेत। धने सुद्धा आपल्याला साधारण रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता धने झाल्यानंतर त्यामध्ये काळी मिरी घालायची, तीही हलकी भाजून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण सुकं खोबरं ॲड करूया। सुकं खोबऱ्याचा पण साधारण कलर बदलेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। आता सुका खोबऱ्याचाही रंग साधारण चेंज झाला की ह्यामध्ये आपण मिरच्या घालूया। मिरच्या पण थोड्याशाच भाजून घ्यायच्या, जास्त खरपूस भाजायच्या नाही आहेत। आता हे सगळं व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आणि आता आपण ह्या स्टेजला काय करायचं, गॅस बंद करायचा। गॅस बंद करून त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आणि ती सुद्धा साधारण भाजून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेवटी मेथीचे दाणे घालून आपण परतून घ्यायचं। आता हे सगळं मिश्रण अगदी थंड करून घ्यायचं आणि थंड करून मग आपण त्यामध्ये मिक्सरमध्ये ती बारीक त्याची पावडर करून घ्यायची। आता हा मसाला करून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून 1 ते 1.5 महिनासुद्धा आरामशीर वापरू शकता। हा मसाला वापरून तुम्ही घरी सांबार बनवा, अगदी हॉटेलसारखा सांबार तयार होईल। तुम्हाला जर का ही सांबार मसाल्याची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त राहा।